हॅलो स्टुडंट्स, नेक्स्ट ॲनिमल आपल्याला बघायचं आहे फ्रॉग. फ्रॉगची सुद्धा आपल्याला ॲनाटॉमी आणि मॉर्फोलॉजी बघायची आहे. पर बिफोर दॅट वी हॅव टू सी द सम स्पेशल पॉईंट्स. तर फ्रॉगचं नाव जे आहे सायंटिफिक नेम दॅट इज राना टायग्रिना. It is a scientific name of the frogs. Okay, then color, so it is a olive green color on the dorsal side आणि वेंट्रल साईडला येलो कलर असतो, येलोइश कलर असतो. ओके, फ्रॉग जे आहेत ते कोल्ड ब्लड ॲनिमल्स आहेत, ज्याला आपण पायकिलोथर्मल म्हणतो. पायकिलोथर्मल म्हणजे कोल्ड ब्लड ॲनिमल. कोल्ड ब्लड ॲनिमल म्हणजे यांचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहत नाही, ते फ्लक्च्युएट होत राहतं, चेंज होत राहतं विदिन द इन्व्हायरमेंटल टेम्परेचर. म्हणजे बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही. ठीक आहे. त्यानंतर हे जे ॲनिमल्स आहेत फ्रॉग्स, हे खूप ॲडव्हान्सली मिमिक्री करतात. स्वतःला वाचवण्यासाठी ते इन्व्हायरमेंटसोबत मिमिक्री करतात. ठीक आहे. खूप सारी मिमिक्री आपल्याला फ्रॉगमध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. आणखीन जर सांगायचं झालं तर हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲस्टिवेशन्ससुद्धा करतात. ॲस्टिवेशन म्हणजे समर स्लीप आणि हायबरनेशनसुद्धा करतात. हायबरनेशन्स म्हणजे विंटर स्लीप. ओके, जनरली दे आर ॲक्टिव्ह ड्युरिंग द रेनी सीझन्स. त्याच्यामध्ये ते ब्रीडिंग आणि रिप्रोडक्शन करतात. अदर सीझनमध्ये मात्र ते स्लीप करतात. तर समरला त्याला ॲस्टिवेशन म्हणतात, विंटरमध्ये त्याला हायबरनेशन्स म्हणतात. ठीक आहे. बॉडीबद्दल जर सांगायचं झालं तर बॉडी जी आहे ती दोन पार्टमध्ये डिवायडेड केलेली आहे. पहिला पार्ट म्हणजे हेड आणि दुसरा म्हणजे ट्रंक. ओके, टेल, नेक हे पार्ट मात्र याच्यामध्ये ॲब्सेंट आहेत. ओके, टेल आणि नेक याच्यामध्ये ॲब्सेंट असते. पूर्ण बॉडी हेड आणि ट्रंकमध्ये डिवायडेड केलेलं आहे. ठीक आहे. हेडमध्ये माउथ प्रेझेंट असते, त्याचबरोबर नोज तर नसते पण ओपनिंग आहे नॅसल चॅम्बरची, दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉस्ट्रिल. तर हेडवरती माउथ, अ पेअर ऑफ नॉस्ट्रिल्स म्हणजे नोज आणि अ पेअर ऑफ आईज प्रेझेंट असतात. ठीक आहे. याचे जे आईज आहेत ते बल्ज असतात, म्हणजे बाहेर आलेले असतात. तुम्हाला माहिती, तुम्ही बेंडूक बघितलं असेल, बेंडकाचे जे डोळे असतात ते त्यांच्या सॉकेटमधून बाहेर आलेले असतात, खूप सारे बाहेर आलेले असतात. ठीक आहे, त्याचे बल्ज असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या आईजवरती तुम्हाला एक थिन मेम्ब्रेन पाहायला मिळते, थिन मेम्ब्रेनची कव्हरिंग, ज्याला निकेटिंग मेम्ब्रेन म्हणतात. निकेटिंग मेम्ब्रेन ही जी मेम्ब्रेन आहे, ही मेम्ब्रेन आईजला वॉटरमध्ये प्रोटेक्ट करते. ठीक आहे. म्हणजे जेव्हा ॲनिमल वॉटरमध्ये जातो तेव्हा पाण्यापासून आईजला प्रोटेक्ट करण्याचं काम निकेटिंग मेम्ब्रेन करत असतात. ओके, हेड रिजनमध्ये तुम्हाला इयरसुद्धा पाहायला मिळतात. तर एक्सटर्नल इयर जे आहेत ते मात्र ॲब्सेंट असतात, पण इंटरनल इयर मात्र प्रेझेंट असतात. ठीक आहे. इंटरनल इयरला म्हणलेलं आहे टायम्पॅनिन मेम्ब्रेन. टायम्पॅनिन मेम्ब्रेन मात्र प्रेझेंट असते. ठीक आहे. एक्सटर्नल इयर मात्र ॲब्सेंट राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो बॉडीचा, तो म्हणजे ट्रंक. ट्रंक रिजनमध्ये लिम्स आहेत, 4 लिम्स अँड हाइंड लिम्स. पुढचे जे लिम्स असतात त्याला 4 लिम्स म्हणतात, आणि त्याच्या पाठीमागचे जे लिम्स आहेत त्याला हाइंड लिम्स म्हणतात, म्हणजे हँड अँड लेग्स. ओके, 4 लिम्सला फक्त 4 डिजिट असतात.
म्हणजे 4च बोटं असतात. ठीक आहे. हाइंड लिम्बला मात्र 5 डिजिट असतात. ॲज कम्पेअर टू द 4 लिम्स, हाइंड लिम्स हे लॉंगर आणि स्ट्रॉंगर असतात. ओके, लॉंगर अँड स्ट्रॉंग, कारण की याच लिम्सच्या मदतीने हा जो ॲनिमल्स आहे तो वॉकिंग आणि लिपिंग करत असतो. ओके, सो ही यूज लिम्स फॉर स्विमिंग. जेव्हा तो पाण्यामध्ये असतो तेव्हा तो स्विमिंगसाठी त्यांचा यूज करतो. ओके, त्याच्यानंतर वॉकिंग होती, म्हणजे जमिनीवरती जर असेल तर तो वॉकिंग करेल. ठीक आहे. आणि जेव्हा तो हायबरनेशन करेल किंवा एस्टिवेशन करेल सॉइलच्या अंतमध्ये, तेव्हा त्याला तिथे जाण्यासाठी बोरिंगसाठी सुद्धा तो लिम्सचा उपयोग करतो. आणि जनरली तो वॉकिंग हा लिपिंगने करत असतो. ठीक आहे, लिपिंग आणि बरोईंगसाठी तो लिम्सचा उपयोग करतो. ठीक आहे. तो फ्रॉग जो आहे तो फायलम कॉर्डेटामध्ये येतो आहे. याचा फायलम जो आहे तो कॉर्डेटा आहे. ओके, सब फायलम याचा येतो आहे सब फायलम व्हर्टिब्रेटा, म्हणजे व्हर्टिबल कॉलम याच्यामध्ये प्रेझेंट असतो. क्लास आहे याचा ॲम्फिबिया. ओके, आणि जीनस फायलम कॉर्डेटा, सब फायलम व्हर्टिब्रेटा, क्लास ॲम्फिबिया, जीनस येतो राना आणि स्पेसी येते टायग्रेनिया. ओके, अशा प्रकारे याचं क्लासिफिकेशन वाईज. ॲम्फिबियन म्हणजे जे ॲनिमल्स जमिनीवर आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी राहू शकतात असे ॲनिमल्स. ओके, आणि इट इज अ सेक्सुअल डायमॉर्फिझम. म्हणजे सेक्सुअली आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो, मेल अँड फिमेल. ठीक आहे, असे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यावरती प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर मेलला जर ओळखायचं असेल, मेल फ्रॉगला, तर त्याच्यामध्ये व्होकल सॅक प्रेझेंट असते, ज्याच्यामुळे तो साऊंड प्रोड्यूस करतो. रेनी सीझनमध्ये जो आपल्याला साऊंड ऐकायला मिळतो फ्रॉगचा, तो मेल फ्रॉगचा साऊंड असतो, ज्याच्यावर आपण ओळखू शकतो की हा मेल फ्रॉग आहे. ठीक आहे. दुसरं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते म्हणजे याच्या फोरलिमच्या डिजिटजवळ कॉप्युलेटरी पॅड असते, ज्याची मदत त्याला कॉप्युलेशनमध्ये होते. या कॉप्युलेटरी पॅडमुळे सुद्धा आपण मेल फ्रॉगला आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे. तर इट इज अ सेक्सुअल डायमॉर्फिझम, म्हणजे मेल आणि फिमेल दिशाला आणि वेगवेगळे असतात. ठीक आहे. ते जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण याचे बघितले. आता याची ॲनाटॉमी बघूया आपण. ॲनाटॉमीमध्ये आपण सर्वात पहिले डायजेस्टिव्ह सिस्टीम बघत असतो. ठीक आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम ही बनलेली असते डायजेस्टिव्ह ग्लँड आणि ॲलिमेंटरी कॅनलने. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आहे जो आपला ॲलिमेंटरी कॅनल. तर ॲलिमेंटरी कॅनल जी आहे फ्रॉगमध्ये ती खूप शॉर्ट राहते. ओके, बाकीचे कॅनल जी आहे ती प्रेझेंट असते, पण इंटेस्टाईनची जी लेंथ आहे ती खूप लहान असते, त्याच्यामुळे ॲलिमेंटरी कॅनल ही शॉर्ट असते. ठीक आहे. ॲलिमेंटरी कॅनल कधी सुरू होते? फ्रॉम द माउथपासून सुरू होते. माउथच्या नंतर याच्यामध्ये असतो बकल कॅव्हिटी, कॅव्हिटीनंतर असतो फ्रायनेक्स ओपन होत आहे इसोफेगसमध्ये, आणि इसोफेगस ओपन होत असते स्टमकमध्ये. स्टमकच्या नंतरचा नंबर येतो आहे इंटेस्टाईनचा. ठीक आहे. तर स्टमक जे आहे याच्यामध्ये हे गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करत असते, जे फूडला डायजेस्ट करण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर HCl सुद्धा ते सिक्रेट करते. ठीक आहे. इंटेस्टाईन जी आहे ती 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला जो पार्ट आहे त्याला एलियम म्हणतात, दुसरा जो पार्ट आहे त्याला डिओडेनम म्हणतात, ओके, आणि तिसऱ्या पार्टला म्हणतात रेक्टम. आणि ही इंटेस्टाईन्स शेवटी ओपन होते आउटर साईडला, ज्याला नाव दिलेलं आहे क्लोएसिका. ओके, म्हणजे ॲनस. ओके, तर ही पूर्ण ॲलिमेंटरी कॅनल्स आहे.
माउथ बकल, फ्रॅनेक्स, इसोफेगस, स्टमक, इंटेस्टाईन आणि क्लोसिया म्हणजे आउटर ओपनिंग, ज्यातून एक्स्ट्रा स्पॉम्स आणि युरिन पास केली जाते. ठीक आहे, तशी याची ॲलिमेंटरी कॅनल्स आहेत. ठीक आहे. ग्लँडबद्दल सांगायचं झाली डायजेस्टिव्ह ग्लँड, तर डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत लिव्हर, पँक्रीज, त्याच्यानंतर गॉल ब्लॅडर, त्याच्यामध्ये टेम्पररी पँक्रेटिक ज्यूस सिक्रेट केला जातो. त्याच्यानंतर स्टमक त्याच्यामध्ये सिक्रेशनचं काम करते. ठीक आहे. ओके, तर लिव्हर, पँक्रेसिस, गॅल ब्लॅडर, स्टमक हे डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत ज्या डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट करतात. स्टमक जे आहे ते गॅस्ट्रिक ज्यूस आणि ACLला सिक्रेट करते. पँक्रीज हे पँक्रेटिक ज्यूसला सिक्रेट करते. लिव्हर बाईल ज्यूसला सिक्रेट करते. बाईल ज्यूस हे टेम्पररी गॅल ब्लॅडरमध्ये स्टोअर केले जाते. ओके, आणि गॅल ब्लॅडर हे बाईल ज्यूस डिओडममध्ये पुअर करते, जिथे पूर्ण फूड कम्प्लिटली डायजेस्ट केले जाते. म्हणजे पूर्ण फूड हे कम्प्लिटली डायजेस्ट इंटेस्टाईनमध्ये होते आणि तिथेच त्याला ॲब्झॉर्बसुद्धा केलं जातं. ठीक आहे, तर त्यासाठी त्याच्यामध्ये एक मायक्रो प्रोजेक्शन्स किंवा फिंगर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असते ऑन द वॉल ऑफ इंटेस्टाईन, ज्याला नाव दिलेलं आहे विलॅय आणि मायक्रो विलॅय. ओके, तर हे याची डायजेस्टिव्ह सिस्टीम्स. ओके, नेक्स्ट बघूया याची रेस्पिरेशन सिस्टीम. तर हा जो ॲनिमल आहे फ्रॉग हा लँडवरती आणि वॉटरमध्ये दोन्ही ठिकाणी राहू शकतो. तर तो दोन्ही ठिकाणी रेस्पिरेशन करतो. ठीक आहे, जेव्हा तो पाण्यामध्ये असतो तेव्हा तो स्किनने रेस्पिरेशन करतो. त्या प्रकारच्या रेस्पिरेशनला म्हणतात क्युटॅनियस रेस्पिरेशन. ओके, म्हणजे क्युटिन म्हणजे स्किनच्या मदतीने तो रेस्पिरेशन करतो. आणि जेव्हा तो लँडवरती असतो तेव्हा तो लिव्हरच्या मदतीने रेस्पिरेशन करत असतो. तर त्या रेस्पिरेशनला म्हणतात पल्मनरी रेस्पिरेशन. ओके, म्हणजे बाय द लंग्स. आणि जेव्हा तो एस्टिवेशन्स म्हणजे समर स्लीप आणि हायबर्नेशन करत असतो इन द सॉईल, तेव्हासुद्धा रेस्पिरेशन हे स्किननी केलं जाते. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचं रेस्पिरेशन्स आहे. नेक्स्ट बघूया आपण याचं सर्क्युलेटरी सिस्टीम. तर सर्क्युलेटरी सिस्टीम बघूया आपण. सर्क्युलेटरी सिस्टीम याच्यामध्ये क्लोज टाईपची असते, ज्याच्यामध्ये ब्लड वेसल्स, ब्लड, हिमोग्लोबिन, हार्ट सर्व पार्ट येतात. ब्लड 2 पार्ट आहेत, एक आहे प्लाझ्मा, दुसरा आहे सेल्स. ओके, सेल्स याच्यामध्ये आहेत RBC, WBC आणि प्लेटलेट्स. ओके, तर याच्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीमसुद्धा आहे. ओके, वेल डेव्हलप लिम्फॅटिक सिस्टीमसुद्धा याच्यामध्ये येते. लिम्फॅटिक सिस्टीम. ओके, लिम्फॅटिक सिस्टीममध्ये कोणकोणते लिम्फॅटिक सिस्टीममध्ये येतात लिम्फ वेसल्स, ज्याला लिम्फ चॅनल म्हणतात, लिम्फ चॅनल आणि लिम्फ नोड हे याच्यामध्ये येतात. ठीक आहे, तर याला म्हणतात वास्क्युलर आणि लिम्फॅटिक सिस्टीम. म्हणजे लिम्फॅटिक म्हणजे लिम्फची सिस्टीम आणि वास्क्युलर म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम. तर ब्लडमध्ये प्लाझ्मा, सेल्स, RBC, WBC आणि प्लेटलेट्स येतात. त्यामध्ये RBCमध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असते. ओके, हार्ट जे आहे ते 3 चॅम्बर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 3 चॅम्बर्स आहेत. या 3 चॅम्बरमध्ये 2 ॲट्रिया आणि 1 वेंट्रिकल्स प्रेझेंट राहते. ओके, 2 ॲट्रिया आणि 1 वेंट्रिकल्स प्रेझेंट राहते. ठीक आहे, मेजर जी आर्टरी आहे, मेजर आर्टरीज, तिचं नाव आहे वेना कावा. आर्टरीज म्हणजे जी ब्लड
हार्टकडून बॉडीकडे ट्रान्सफर करते त्या ब्लड वेसलला म्हणतात आर्टरीज. ओके. आणि सर्व आर्टरीज मिळून तयार होते आर्टियल सिस्टीम. आर्टियल सिस्टीम्स. ओके. आणि बॉडीकडून जर हार्टकडे ब्लड जर ट्रान्सफर केले जात असेल ब्लड वेसलकडून तर त्या ब्लड वेसलला म्हणतात वेन्स. ओके. त्याला म्हणतात वेन. आणि वेनपासून तयार होते आहे वेनस सिस्टीम. ओके. वेनस सिस्टीम. तर फ्रॉगमध्ये जी वेनस सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ही पर्टिक्युलर लिव्हर आणि इंटेस्टाईनला स्पेशल कनेक्टेड आहे. ठीक आहे. लिव्हर आणि इंटेस्टाईन ना स्पेशल वेनस कनेक्शन दिलेलं आहे. स्पेशल वेनस कनेक्शन आहे. ओके. फॉर द लिव्हर ऑर्गन आणि इंटेस्टाईनसाठी. तर याला म्हणतात हेपॅटिक पोर्टल सिस्टीम. स्पेशल वेनस सिस्टीम जी लिव्हर आणि इंटेस्टाईनला ब्लड ट्रान्सफर करते. ठीक आहे. याच्यामध्ये किडनीसुद्धा ॲड केलेला आहे. किडनी आणि लोअर बॉडी पार्ट. लिव्हर, इंटेस्टाईन, किडनी, लोअर बॉडी पार्ट यांना स्पेशल वेनस सिस्टीम आहे जिला नाव दिलेलं आहे हेपॅटिक पोर्टल सिस्टीम. ओके. याच्या व्यतिरिक्त जी वेनस सिस्टीम आहे बॉडीची तिला नाव दिलेलं आहे रेनल पोर्टल सिस्टीम. रेनल पोर्टल सिस्टीम. ओके. इट इज पार्ट ऑफ द वेनस सिस्टीम्स. ओके. तर ही झाली आपली सर्क्युलेटरी सिस्टीम आणि लिम्फॅटिक सिस्टीम. नेक्स्ट बघूया एक्सक्रिएटरी सिस्टीम. एक्सक्रिएटरी सिस्टीम. एक्सक्रेशन हे केले जाते थ्रू द किडनी. ओके. पेअर ऑफ किडनी. त्याच्यात अगोदर हा जो फ्रॉग आहे फ्रॉग ॲनिमल्स हा युरोटेलिक ॲनिमल आहे. युरोटेलिक ॲनिमल्स आहे म्हणजे हा युरिया प्रोड्यूस करतो आहे ॲज अ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट म्हणून त्याला युरोटेलिक ॲनिमल्स म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर याची एक्सक्रिएटरी सिस्टीम जी आहे ती बनलेली आहे अ पेअर ऑफ किडनी. पेअर ऑफ किडनी. आणि या किडनीला जॉईन आहेत दोन ट्यूब जे युरिनला पास करणार आहे आउटसाइड द बॉडी. दॅट इज कॉल्ड ॲज अ युटेरियर. आणि युटियर हे ओपन होते आउटसाइड द बॉडी थ्रू द कॉलिसिका. ओके. त्याचबरोबर टेम्पररी युरिनला स्टोअर करण्यासाठी युरिनरी ब्लॅडरसुद्धा फ्रॉगमध्ये प्रेझेंट राहते. तर ही आहे एक्सक्रिएटरी सिस्टीम फ्रॉगची. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे काही युरिन तयार होते ते किडनीमध्ये होते आणि ते तयार होते पर्टिक्युलर पॉईंटमध्ये ज्याला आपण नाव दिलेलं आहे नेफ्रिडिन. ओके. तर नेफ्रिडिन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी जिथे युरिन तयार होते. दॅट इज अ युरिनिफेरस ट्यूब्युल्स. युरिनिफेरस ट्यूब्युल्स. ओके. याचं दुसरं नाव जे आहे ते आहे नेफ्रॉन्स. जिथे युरिन या ठिकाणी ब्लड फिल्टर केलं जाते आणि ब्लडमधले जे एक्सक्रिएटरी प्रोडक्ट आहेत ते काढून घेतले जातात आणि नंतर त्याला बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे. तर याची एक्सक्रिएटरी सिस्टीम्स. नेक्स्ट बघूया आपण याची नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम्स. ओके. जे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन्स इन फ्रॉग. तर फ्रॉगमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे दोन सिस्टीमकडून केले जाते. एक आहे नर्वस सिस्टीम आणि दुसरी जी आहे ती आहे
एंडोक्राइन सिस्टीम. ओके. तर सर्वात पहिले बघूया आपण एंडोक्राइन सिस्टीम, ज्याच्यामध्ये सर्व ग्लँड्स आहेत. तर कोणकोणत्या ग्लँड्स आहेत? तर पहिली ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँड. ओके. सेकंड आहे थायरॉइड. नंतर आहे पॅराथायरॉइड आणि नंतर आहे थायमस आहे. पिनल ग्लँड आहे. त्याच्यानंतर पँक्रिटिक ग्लँड सुद्धा आहे. पँक्रिटिक आहे. आयसलेट हँगर सुद्धा आहे. आयसलेट लँगर्स ही सुद्धा ग्लँड्स आहे. त्याच्यानंतर ॲडर्नल ग्लँड सुद्धा आहे. आणि गोनॅड, मेल गोनॅड आणि फिमेल गोनॅड हे सुद्धा हार्मोन सिक्रेट करतात, ज्याच्या मदतीने बॉडी कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करते. ठीक आहे. आयसलेट लँगर्स. ती रे एंडोक्राइन सिस्टीम. सेकंड आपण बघणार आहोत नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम आहे ती 3 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. पहिली जी आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टीम, ज्याला CNS म्हणतात. ओके. याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतोय. स्पायनल कॉर्ड. सेकंड आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, PNS. ओके. तर जे काही नर्व आहेत, ओके, क्रॅनिनल नर्व आहे आणि स्पायनल नर्व आहेत. क्रॅनिनल आणि स्पायनल नर्व ते याच्यामध्ये येतात. ओके. क्रॅनिनल नर्व जे ब्रेनपासून निघलेले असतील त्यांना क्रॅनियल नर्व म्हणतात, आणि जे स्पायनल कॉर्डपासून निघलेले असतील त्याला स्पायनल नर्व म्हणतात, ज्याला म्हणतात पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आणि दुसरी आहे ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. ओके. ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजे ANS. ओके. याच्यामध्ये सिम्पॅटिक आणि पॅरासिम्पॅटिक अशी 2 प्रकारची सिस्टीम आहे. ठीक आहे. सिम्पॅटिक आणि पॅरासिम्पॅटिक सिस्टीम्स. तर अशा प्रकारे फ्रॉगची नर्वस सिस्टीम 3 पार्टमध्ये डिवाइडेड केलेली आहे. ठीक आहे. तर ब्रेन बघूया. सर्वात पहिले ब्रेन जो आहे तो 3 पार्टमध्ये डिवाइडेड आहे. पहिला जो पार्ट आहे तो आहे फोर ब्रेन. दुसरा आहे मिड ब्रेन आणि तिसरा ब्रेन आहे हाइंड ब्रेन. ओके. फोर ब्रेनमध्ये ऑल्फॅक्टरी लोब्स येतात. ऑल्फॅक्टरी लोब. ओके. त्याच्यानंतर सेरेब्रम हेमिस्फियर येतोय. सेरेब्रम हेमिस्फियर आणि डायसिपिलॉन हे पार्ट फोर ब्रेनमध्ये येतात. ठीक आहे. मिड ब्रेनमध्ये येते ऑप्टिक लोब्स. ओके. आणि हाइंड ब्रेनमध्ये येते सेरेब्रम लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. आणि मेडुला ऑब्लिगेटा. ठीक आहे. मेडुला ऑब्लिगेटा जेव्हा फोरामेन मेगनम मधून बाहेर येतोय, फोरामेन मॅग्नम याच्यातून बाहेर पडतो, तेव्हा त्याच्यापासून स्पायनल कॉर्ड तयार होतोय. ठीक आहे. स्पायनल कॉर्ड. when the medulla oblongata passes out through the foramen magnum, so it forms the spinal cord. आणि या स्पायनल कॉर्डला प्रोटेक्शन दिलेलं आहे आपण बाय द वर्टिब्रल कॉलमने. ओके. त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड प्रोटेक्ट केलेला आहे. ठीक आहे. सेन्स ऑर्गन जर सांगायचं झालं त्याच्यामध्ये सर्व सेन्स ऑर्गन प्रेझेंट आहे. टच, टेस्ट, स्मेल, विजन्स आणि हिअरिंग हे सर्व सेन्स ऑर्गन याच्यामध्ये प्रेझेन्स आहेत. ओके.
नेक्स्ट बघूया आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ फ्रॉग, मेल आणि फिमेल दोन्ही वेगवेगळे आहेत. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर सुरुवातीला बघूया आपण मेलची. ठीक आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, तर याच्यामध्ये टेस्टिस प्रेझेंट्स आहेत. या टेस्टिसचा जो कलर आहे तो येलोइश कलर असतो. येलोइश टेस्टिस आर प्रेझेंट. ओके, या येलोइश टेस्टिसला वासा इफ्रेन्शिया अटॅच आहे. वासा इफ्रेन्शिया अटॅच असतात. ठीक आहे, पण त्याच्या अगोदर या टेस्टिसचा जो शेप आहे, त्या टेस्टिसचा शेप आहे तो वाईड शेप राहतो आणि ही किडनीला अटॅच असते बाय द पेरिटोनियम मेम्ब्रेन. ओके, सो वी कॅन राईट हियर testes are adheres to kidney by peritoneum membrane, and this membrane is called mesorrhecium. Okay, मेसोरिचियम मेम्ब्रेन ही टेस्टिसला ओव्हरीसोबत अटॅच करते आहे. ठीक आहे, वास डिफरेन्शिया हा सर्वात पहिले इंटर होते किडनीमध्ये, इंटर टू द किडनी म्हणून इट्स ओपन इन टू बायडर कॅनल्स. किडनीच्या बायडर्स कॅनलमध्ये वास डिफरेन्शिया ओपन होते. तिथून तो फास्ट होऊन जाऊन अटॅच होत आहे और कम्युनिकेट करतो आहे. इट्स कम्युनिकेट्स विथ urinogenital duct. Okay, and then it open, and finally then it open. Another urinogenital ducts open होते outside the body into the cloaca. Okay, that one pair of yellowish testes presents आहेत ज्या किडनीला अटॅच आहे बाय द मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज द मेसोरिचियम. ओके, मेसोरिचियम टेस्टिसपासून वन पेअर ऑफ द वासा इफ्रेन्शिया निघालेल्या आहेत, ज्या सर्वात पहिले किडनीमध्ये एंटर होतात. तिथून त्या ओपन होतात बायडर कॅनलमध्ये. बायडर कॅनल ओपन होते आहे युरिनोजेनिटल डक्ट्समध्ये. युरिनोजेनिटल डक्ट्स ही कॉमन डक्ट असते युरिनसाठी सुद्धा आणि स्पर्म इंजेक्ट करण्यासाठी सुद्धा, म्हणून त्या डक्टचं नाव युरिनोजेनिटल डक्ट्स आहे. आणि ही युरिनोजेनिटल डक्ट्स ही बॉडीच्या बाहेर कॉलिसियामधून ओपन होते. अशी याची मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आहेत. ठीक आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याच्यामध्ये अ पेअर ऑफ ओव्हरीज प्रेझेंट आहे. अ पेअर ऑफ ओव्हरीज आणि त्यांना अटॅच आहे ओव्ही डक्ट. ओके, ह्या ओव्हरीसुद्धा किडनीच्या जवळ प्रेझेंट आहेत. इट प्रेझेंट नियर टू द किडनी. ओके, तिथून आलेला आहे ओव्ही डक्ट आणि ओव्ही डक्ट ही ओपन होते आहे आउटसाईडला इन कॉलिसिका. कॉलिसिकामध्ये ती ओपन होते. ठीक आहे, तर फ्रॉगमध्ये जे फर्टिलायझेशन्स आहेत, फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. ओके, म्हणजे आउटसाईड द बॉडी. दोन्ही मेल आणि फिमेल स्पर्म्स आणि एग्ज आणि स्पर्म्स हे वॉटरमध्ये रिलीज करतात. तिथे जाऊन त्यांचं फर्टिलायझेशन होत असते. ठीक आहे, दोघांची ओपनिंग हे क्लोसियामध्ये प्रेझेंट असते. तर ॲट अ टाईम एका वेळेस एक फिमेल फ्रॉग जवळपास 2500 ते 3000 एग्स रिलीज करत असते विदिन द वॉटर. ओके,
आणि त्याच वेळेला मेलसुद्धा तिथेच पाण्यामध्ये स्पर्मसुद्धा रिलीज करतो जिथे फर्टिलायझेशन होऊन जाते. ठीक आहे. तर दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ द फ्रॉग्स. ओके. लास्ट पॉईंट म्हणजे डेव्हलपमेंट इन द फ्रॉग. फ्रॉगमध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती लार्वल स्टेजमधून जाते. ठीक आहे. लार्वल स्टेजमध्ये आहे आणि नंतर त्याच्यापासून अडल्ट डेव्हलप होत आहे, म्हणजे याचं इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. ओके. तर याच्यामध्ये लार्वा जो आहे फ्रॉगचा त्याला स्पेशल नाव दिलं आहे, दॅट इज अ टॅडपूल. ओके. टॅडपूल जो वॉटरमध्ये असतो. ठीक आहे. जेव्हा तो डेव्हलप होत असतो इन द अडल्ट तेव्हा तो लँडवरती जातो, पण तोपर्यंत तो वॉटरमध्ये राहतो. ठीक आहे. तरी जी डेव्हलपमेंट आहे फ्रॉगची फ्रॉम द एग्स टू द टॅडपूल अँड टॅडपूल टू द अडल्ट, दॅट इज कॉल्ड ॲज अ मेटामॉर्फेसिस. दॅट डेव्हलपमेंट इज कॉल्ड ॲज अ मेटामॉर्फेसिस, म्हणजे लार्वल स्टेजमधून अडल्ट डेव्हलप होतो. ठीक आहे. तर आहे फ्रॉग. ओके. नेक्स्टला बघूया आपण मसल टिश्यूज.